तर चला तर आज आपण नारळी भात बनवणार आहोत। एकदम स्वादिष्ट आणि एकदम सुंदर असा हा भात बनतो। नवीन करणाऱ्याला देखील हा भात एकदम परफेक्ट जमणार। इतकी सोपी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ते जेणेकरून एकदम परफेक्ट आणि फटाफट बनेल हा भात। आपण हा भात कुकरमध्ये बनवणार आहे। तर त्यासाठी मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे, 1 कप बारीक केलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 कप खिसलेला गूळ घेतलेला आहे। ह्या कपानेच तांदळाचं आणि खोबऱ्याचं मेजरमेंट मी घेतलेलं आहे। तुम्ही कप किंवा कोणतीही वाटी घेऊ शकता। खोबऱ्याचं मी पाठीमागचं साल काढून घेतलेलं आहे। हे साल कसं काढायचं ह्याची पण मी एक ट्रिक्स दाखवणार आहे तुम्हाला। एकदम सोपी ट्रिक आहे। आपण नेहमी खोबऱ्याची पाठीमागची साल चाकूने अशी काढतो, त्याच्यामुळं खोबरंही खूप वेस्ट जातं आणि आपल्या बोटाला लागण्याचीही भीती असते। त्यामुळं आपण हे खोबऱ्याची साल अशी एक खिसणी घेऊन त्यांना असं खिसायचं आहे। पाठीमागचा पोर्शन एकदम हलक्या हाताने खिसायचा आहे, म्हणजे ते फक्त त्याचं कवर निघेल आणि आपल्याला पांढरं शुभ्र खोबरं असं मिळून जाईल। त्याच्यात बिलकुलही आपल्याला हाताला लागणार नाही किंवा बोटालाही लागायची भीती नाही। अशा तऱ्हेने मी सर्व खोबऱ्याचे साल काढून घेतलेला आहे आणि एकदम स्वच्छ असं पांढरं शुभ्र खोबरं मिळालेलं आहे। तर बघा किती छान खोबरं पांढरं शुभ्र दिसतं आणि वेस्टही खूप कमी गेलेलं आहे खोबरं। थोडीशी मी वेलदोड्याची पुडी घेतलेली आहे भातासाठी आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि थोडीशी लवंग आणि थोडीशी दालचिनी घ्यायची आहे आपल्याला फोडणीत घालायला। मग आपण गॅसवर कुकर ठेवायचा आहे। कुकर गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूप चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लवंग आणि दालचिनी घालायची आहे। लवंग आणि दालचिनीचा स्वाद ह्या भाताला खूपच छान येतो, त्यामुळं हे आपण फोडणीत घालायचं आहे। हा भात कुकरमध्ये बनवल्यामुळं ह्याला सारखं चेक करायलाही लागणार नाही आणि भात बिघडण्याचीही काही भानगड नाही। एकदम फटाफट हा भात बनून जातो। तर ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये। थोडेसे ड्रायफ्रूट्स गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत आपल्याला परतायचे आहेत। त्याच्यानंतर मी तांदूळ धुवून 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन तो नितळत ठेवलेला आहे, तो घालायचा आहे ह्याच्यामध्ये आणि छान असा तांदूळ परतून घ्यायचा आहे। तांदूळ तुपामध्ये असं छान परतल्यामुळे भाताला एक छान असा स्वाद येतो ह्याच्यामध्ये तुपाचा आणि एकदम भात हा मोकळा होतो, असा एकदम मऊ गिचका होत नाही भात। त्यामुळे आपण एक 5 मिनिटापर्यंत हे तांदूळ छान परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे। ओल्या खोबऱ्याची साल काढल्यामुळं इतका सुंदर दिसतात खोबरं, एकदम पांढरं शुभ्र खोबरं दिसत आहे आपलं। आणि तांदळाबरोबर खोबरं असं परतल्यामुळं तांदळाला वासही खूप छान येतो, स्वादही खूप छान येतो तांदळाला। आपला भात एकदम सुंदर असा बनतो। तर असं 5 मिनिटापर्यंत आपण हे खोबरं आणि तांदूळ चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 कप तांदूळ असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे किंवा ज्या वाटीने घ्याल तुम्ही, 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी 2 कप पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यावर छान एकसारखं हलवून घ्या। मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 चिमटभर असं मीठ घालायचं आहे। तांदळाला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 कप सारखा गूळ घालायचा आहे, खिसलेला गूळ घालायचा आहे आपल्याला। पण हे लक्षात ठेवा की तांदळाला उकळी आल्यानंतरच आपल्याला गूळ घालायचा आहे, पहिल्यांदा गूळ घालायचा नाही। तांदूळ चांगला उकळला गेल्यानंतर आपल्याला हा गूळ घालायचा आहे आणि
कुकरचं झाकण लावून आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर 5-6 मिनटापर्यंत बारीक गॅसवर हा कुकर ठेवून द्यायचा आहे शिजायला. तोपर्यंत आपण वेलदोड्याची पावडर घेतलेलीच आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घ्यायचं आहे. गुळाबरोबर जायफळाचा स्वाद खूप छान लागतो, म्हणून थोडंसं जायफळ घालायचं आहे, जास्त नाही. इकडं आपला भातही शिजून झालेला आहे. बस 7-8 मिनिटमध्ये आपला भात शिजून होतो. 1 शिट्टी करायची आहे आणि थोडंसं 5-7 मिनिट बारीक गॅसवर ठेवायचं आहे. बस आपला भात बघू शकाल किती सुंदर भात झालेला आहे. एकदम मोकळा झालेला आहे, जराही गिचका बनलेला नाही. एकदम परफेक्ट असा हा भात बनलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण वेलदोड्याची पावडर आणि जायफळची पावडर घालायची आहे. मी वेलदोडे बारीक करताना थोडीशी साखर घालून बारीक केलेली आहे, त्यामुळे थोडासा पांढरं दिसतंय. आता छान आपण हे मिक्स करून घ्यायचे आहेत. खूपच छान भात झालेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे. तर आपण आता हे सर्व करायचं आहे. त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे. वाटीला छान तूप लावून घेतलेलं आहे चारीकडून. त्याच्यानंतर थोडेसे काजू, बदाम आणि मनुके खाली असे लावून घ्यायचे आहेत. मग हा भात आपण त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. जरासं अलगद हाताने थोडंसं दाबून भरायचं आहे भात ह्या वाटीत. जास्त जोरात नाही, थोडंसं असं एकदम अलगद हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे. खूपच सुंदर भात झालेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे, जराही गिचका नाही झालेला. बघा किती छान ही जी मूद बनलेली आहे. आता हा भात आपला एकदम रेडी झालेला आहे. तर ह्या नारळी पौर्णिमेला आपण हा भात जरूर बनवा. एकदम परफेक्ट रेसिपी आहे, बिलकुल बिघडणार नाही. आणि मला कमेंट करून